आपल्या समारोपी समारंभाचे पाहुणे या जिल्ह्याचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय पाटील साहेब, नितीनदादा शिंदे, माननीय श्री डुकरे सर, या विद्यालयाच्या अध्यक्षा विद्याताई माळी, प्राचार्य पडगाण सर, आमच्या गाईड प्रमुख निर्मला जाधव मॅडम, सौ संघटक साखरे सर. पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम प्रतिमेचं पूजन करून नंतर मंचावरती यावं. लॉर्ड बेडन पॉवेल ज्यांनी जगामध्ये 100-125 वर्षापूर्वी या स्काउट गाईड चळवळीला जन्म दिला, ते चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून या ठिकाणी पूजन करण्यात आलेलं आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. स्काउट गाईड एक साईड राम सावधान. आवाज आवाज बंद. विश्राम सावधान. मेहमान के लिए सैल्यूट. जैसे थे त्यानंतर एक विनंती आहे की आज 2/2/2026 तारीख आहे. मागच्या वर्षी तमिळनाडूमध्ये एक राष्ट्रीय जांभोरी आयोजित केली होती आणि त्या जांभोरीमध्ये आमचे एक मित्र सहभागी झाले होते. आपल्या जिल्ह्याचे स्काउटर कैलासवासी पुरुषोत्तम माणसकर सर. आणि आजच्याच दिवशी 2 तारखेला दुर्दैवानं झोपेमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून मी विनंती करतो की आपण सर्वांनी 2 मिनिटं त्यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे स्काउट गाईडला ज्यांनी समर्पित केलेले आहे असे आमचे गुरुवर्य आरिव शिंदे सर यांचे जावई स्वर्गीय जाधव सर यांचं देखील अपघाती निधन झालं आहे. या दोन्ही हुतात्म्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करते. नामदार स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं होतं. आपण त्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर्वांना सावधान. येथे भव्य दिव्य असा स्काउट गाईडचा नयनरम्य आणि दिमागदार असा सोहळा येथे संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेले आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या बुलढाणा भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालयाचे जिल्हा मुख्यालय आयुक्त शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय श्री विकास पाटील साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान घोषित करावे. त्याचप्रमाणे आपल्याला या समारोपीय कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी आदरणीय नितीनदादा शिंदे, माजी अध्यक्ष स्काउट गाईड बुलढाणा भारत स्काउट गाईड यांनी देखील आपले प्रमुख अतिथींचे स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्काउट गाईड क्लॅप्स गो. शिक्षण विभागाचे आदरणीय समाधान डुकरे सर, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांनी देखील आपले प्रमुख अतिथीचे स्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करते. स्काउट गाईड क्लॅप्स गो. त्याचप्रमाणे ज्या प्रशालेमध्ये आपण इतका सुंदर असा सोहळा तिथे ज्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे अशा आदरणीय विद्याताई माळी, अध्यक्ष राष्ट्रीय सैनिक स्कूल बुलढाणा यांनी देखील आपलं प्रमुख अतिथीचं स्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करते. स्काउट गाईड क्लॅप्स गो.
त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे सर्व शिक्षा अभियानचे अधिकारी आदरणीय अतुल देशपांडे सर यांनी देखील आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे आदरणीय मंगेश मोहिते सर यांनी देखील स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. स्काउट गाईड क्लॅप्स गो. गेल्या 8 दिवसापासून जे सतत आपल्या सोबत प्रत्येक क्षणाला सोबत आहे आणि सहकार्यासाठी तत्पर आहे असे या शाळेचे प्राचार्य आदरणीय रवींद्र पडघन सर यांनी देखील आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्काउट गाईड क्लॅप्स गो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा जिल्हा मेळावा संपन्न करण्यासाठी होण्यासाठी प्रत्येक इथंभूत ज्या वस्तू ते स्वतः डोळ्यात तेल टाकून बघत आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत अविरत असे कार्य करत आहे असे आपले मेळावा प्रमुख आदरणीय आर्यू शिंगणे सर यांनी देखील आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्काउट गाईड क्लॅप्स गो. आमच्या जिल्हा कार्यालयाचे तरुण तडफदार असे जिल्हा संघटक सुधाकर साखरे सर यांनी देखील आपलं स्थान भूषावं अशी मी त्यांना विनंती करते. स्काउट गाईड क्लॅप्स गो. जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा प्रशिक्षण आयुक्त तथा शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय डॉक्टर निर्मला जाधव मॅडम यांनी देखील आपलं स्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि सर्व मान्यवरांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक आहेत आपल्या जिल्हा कार्यालयाचे पदसिक्त जिल्हा मुख्य आयुक्त आणि प्रत्येक कार्यासाठी सदैव तत्पर असतात. आपल्या विविध ऍक्टिव्हिटी त्यांच्याच परवानगीने त्यांच्या सहकार्याने ज्या आपण पूर्ण जिल्हाभरात घेत असतो असे आदरणीय विकास पाटील सर यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते. आदरणीय आर्यू शिंगणे सर जे मेळावा प्रमुख आहे त्यांना विनंती करते की आदरणीय विकास पाटील साहेबांचं सन्मान करावा. स्काउट गाईड क्लॅप्स गो. सजला आहे मंडप स्काउट गाईड मेळाव्यासाठी. सजला आहे मंडप स्काउट गाईडच्या मेळाव्यासाठी. होऊन जाऊ द्या टाळ्या आलेल्या पाहुण्यांसाठी. विनंतीला विशेष मान देऊन डाएटचे अधिव्याख्याता आदरणीय समाधान डुकरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते सुधाकर साखरे सर यांना. स्काउट गाईड क्लॅप्स गो. उपाध्यक्ष आदरणीय श्रीमती संजना बिलारी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर उपस्थित व्हायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. स्काउट गाईड संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय नितीनदादा शिंगणे यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते श्री टेंबरे सर यांना. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून लाभलेल्या आपल्या जिल्हा संस्थेच्या माजी उपाध्यक्ष आदरणीय संजना बिलारी मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते फुडेकर मॅडम यांना. आपल्या या स्काउट गाईड या विद्यालयाच्या अध्यक्ष आदरणीय विजयताई माळी यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते अस्मिता पाटील मॅडम यांना. आपल्याला या स्काउट गाईड मेळावा यशस्वी होण्यासाठी फार मोठं योगदान मिळालं. त्यांचा हा सुंदर असा परिसर आपल्याला उपलब्ध करून दिला त्याबद्दल स्काउट गाईड क्लॅप्स गो. या आपले प्रत्येक कार्यक्रम त्यांच्यासाठी अधुरा असतो. तसे आमचे गुरुवर्य आदरणीय आर्यू शिंगणे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते हुडेकर सरांना.
करतो. परत एकदा सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आपण उपस्थित सर्व स्काउट मास्टर, गाईड कॅप्टन आणि स्काउट गाईडचे शब्दसुमनाने स्वागत करते. आपल्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरी, आपल्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरी, करीते प्रेमे भावे स्वागत या विद्या मंदिरी, या विद्या मंदिरी. यानंतर आपल्या या समारोपीय कार्यक्रमासाठी प्रास्ताविक करण्यासाठी मी पाचारण करते आदरणीय आर्यू शेगडे साहेब, मेळावा प्रमुख यांना. संस्थेच्या वतीनं शिक्षण विभाग, प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या आदेशानं आणि मुख्याध्यापक संघाच्या सहकार्यानं या ठिकाणी हा जिल्हा मेळावा संपन्न होतो आहे. या शेवटच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे जिल्हा मुख्य आयुक्त, जे प्रशासकीय प्रमुख आहेत स्काउट गाईडचे आदरणीय विकास पाटील साहेब, त्यांच्यासोबत मंचावरती उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, जिल्हा संस्थेचे माजी अध्यक्ष, जे गेल्या 6-7 दिवसापासून आमच्या सोबत आहेत, आदरणीय नितीनदादा शिंगणे, डाएटचे अधिव्याख्याता आदरणीय डुकरे साहेब, या विद्यालयाच्या संस्थापिका ज्यांनी माळरानावरती हे सगळं फुलवलं अशा विद्याताई माळी, या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पडगान सर, जिल्हा संस्थेच्या माजी उपाध्यक्षा बिल्लारी मॅडम आणि आमच्या गाईड प्रमुख डॉक्टर निर्मला जाधव मॅडम, संघटक सुधाकर ठाकरे सर, गाईड संघटिका कविता पवार मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रिय स्काउट गाईड, स्काउटर आणि गायडर. ऍक्टिव्हिटीमध्ये खूप सुंदर असं सहभाग घेतला आहे आणि तुमचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्याची एक छोटीशी झलक आपण इथे आपल्या स्काउट मास्टर श्री राजू तायडे सर, श्री शिवाजी हायस्कूल मासरूळ यांनी एक छोटासा पपेट शो या स्काउट गाईडवर आधारित केलेली आहे. त्यांना मी विनंती करते की साहेबांसमोर त्यांनी सादर करावी. जाना मुश्किल था, धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था, सभ्यता जहाँ पे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या या स्काउट गाईडला शुभेच्छा द्याव्यात. भारत माता की. इकडचा आवाज कमी येतोय. भारत माता की. भारत माता की. व्हेरी गुड, थँक्यू. आधी मी कार्यक्रमाचा अध्यक्ष यांनी मला सर्वांनी केलं होतं, पण मला 2-3 प्रकारच्या महत्त्वाच्या मीटिंग सुरू आहे. आताही मीटिंग सुरू आहे, नंतर माननीय न्यायालयामध्ये मला ऑनलाईन प्रेझेंट राहायचं आहे. तर त्या निमित्ताने मी माझ्याकडचं अध्यक्षस्थान अतिशय साभारपूर्वक या कार्यक्रमाचं जे नियोजन 2 दिवसापासून करतायत त्या नितीनदादांना मी अध्यक्ष म्हणून घोषित करतो. आपण सगळेजण टाळ्या वाजून त्याला अनुमोदन देऊया. पवार मॅडमांना थोडासा पेस पडला होता की अध्यक्ष काय सुरुवातीला बोलतायत, म्हणून मी तो थोडासा बदल माझ्या अधिकार क्षेत्रात केलेला आहे. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपण मित्र या ठिकाणी पाहिलं की विद्यार्थी जसे वावरत असताना, विद्यार्थी म्हणून जगत असताना सर्वात महत्वाचा जर कोणता गुण विद्यार्थ्याच्या अंगी यायचा असेल तर तो आहे शिस्त. आणि ही शिस्त विद्यार्थ्याच्या अंगी बाणवण्याचं काम, विद्यार्थ्याला शिस्तप्रिय बनवण्याचं काम जर कोणती चळवळ करत असेल तर ती चळवळ आहे स्काउट गाईड. या चळवळीच्या माध्यमातून आधी आपण शिक्षकांना प्रशिक्षित करतो. या स्काउट गाईडचं बाळकडू आधी आपण शिक्षकांना देतो, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षणाला पाठवतो आणि या प्रकारच्या प्रशिक्षण त्यांनी घेतल्यानंतर हा सगळा सर्वांग सुंदर प्रकार विद्यार्थ्याच्या ठायी निर्माण व्हावा, विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये शिस्त बाणवली जावी म्हणून आपण अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे आयोजित करतो. या मेळाव्यासाठी आमची सगळी टीम खूप परिश्रम घेत होती. गेल्या 15 दिवसापासून अनेक अडथळे येत होते,
विद्यार्थ्यांना सर्वांना विनंती आहे, आपण एकदा हात वर करा, पुन्हा हात खाली, पुन्हा एकदा वर, पुन्हा खाली, आणि आता हात बांधा. हे का केलं तुम्हाला लक्षात आलं असेल, लक्ष विचलित होत होतं. तर या सगळ्या उपक्रमामधून एकच हेतू आहे शासनाचा की विद्यार्थी हा शिस्तप्रिय बनावा, विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागावी, विद्यार्थ्यामध्ये देशप्रेम विकसित व्हावं, विद्यार्थ्यामध्ये स्वावलंबत्व निर्माण व्हावं. स्वावलंबत्व कोणत्या माध्यमातून निर्माण झालं? या ठिकाणी तुम्ही पाहतात, गेल्या 3 दिवसापासून आपण स्वतः रावटीमध्ये राहतायत, स्वतः स्वयंपाक करतायत, तुम्ही खाऊ खातायत, इतरांनाही खाऊ घालतायत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र मदत तुम्हाला आदरणीय आमच्या सगळ्या स्काउट गाईड शिक्षकांची होते, भगिनींची होते. आणि म्हणून तुमच्या ठाई आलेल्या सर्वांग सुंदर गुणांचं सादरीकरण, याचं प्रेझेंटेशन आणि याचं दृश्य स्वरूपात प्रतिबिंब आपल्या जीवनामध्ये उमटतं. आणि म्हणून अशा मेळाव्यांना आमूलाग्र महत्त्व असतं. बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा या मेळाव्यामध्ये काय मिळतं? या मेळाव्यामध्ये मिळणारी सर्वात मोठी आणि पहिली गोष्ट राष्ट्रीय एकात्मता. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारलं आणि या संविधानामध्ये आपण पाहिलं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. कायद्यापुढे सगळे सारखे आहेत, शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि या ठिकाणी मी म्हटलं त्याप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. दुसरा गुण काय? मी ज्या देशामध्ये राहतो, आय एम इंडियन, मी भारतीय आहे आणि भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि या देशाचा मला अभिमान आहे, ही भावना विकसित करण्याचं काम अशा प्रकारच्या मेळाव्यांमधून जाणीवपूर्वक केलं जातं. मी भारतीय आहे, मी भारतीयाचं सांगावं लागत नाही किंवा असं कुठे कपाळावर, पाठीवर, पोटावर कुठे लिहिलेलं नाहीये की आय एम इंडियन. आपल्या प्रत्येक कृतीतून देशाभिमान जागृत झाला पाहिजे, आपल्या प्रत्येक कृतीतून देशाविषयीचं प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि आपल्या प्रत्येक कृतीतून देशाचा विकास होण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. हा दुसरा हेतू या चळवळीचा आहे. तिसरा हेतू काय? स्वावलंबी जीवन जगणं. आपल्याला बऱ्याचदा वाटतं शाळेत मुलगा येतो, त्याने काय केलं पाहिजे? त्याने शिकलं पाहिजे, शिकून त्याने कुठेतरी चांगल्या नोकरीला लागलं पाहिजे. पण तसं नाही आहे. शिकून त्याने भारताचा सुसंस्कृत नागरिक बनलं पाहिजे, हा शिक्षणाचा प्रमुख हेतू आहे. आणि तो सर्वांगीण विकास त्याचा झाला पाहिजे शिक्षणातून. मन, आत्मा आणि बुद्धी या त्रयींचा विकास म्हणजे शिक्षण असं जे म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला स्वावलंबन शिकवलं जातं. स्वतः कसं जीवन जगावं, स्वतः कसा स्वयंपाक करावा, स्वतःवर आलेली संकट. हा दुसरा मुद्दा. इथं अनेक प्रकारचं सादरीकरण देखील केलं जातं. म्हणजे संकटाच्या प्रसंगी आपण स्वतःचा बचाव कसा करावा, असे उपक्रम देखील या अशा प्रकारच्या मेळाव्यातून उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जातात. या मेळाव्यासाठी आपण गेल्या 3 दिवसापासून मला वाटतं आणखी एकदा तुम्हाला हात वर करावे लागतील. मी सूचना दिलीच नाही. सर्वांसाठी सूचना आहे. बडबडे सावधान. मला वाटतं जे बोलतायत त्या विद्यार्थ्यांमध्ये 3 दिवसामध्ये शिस्त निर्माण व्हायला थोडासा कालावधी बाकी आहे. सगळ्या प्रकारच्या प्रसंगातून आपण ताऊन सुलाखून निघालो पाहिजे. म्हणून आपल्याकडे संयम पण अंगी बाणवला पाहिजे. याला संयम म्हणतात. आता बाकीचे विद्यार्थी तुम्ही उन्हात नाही आहेत, तुम्ही सावलीत बसलेले आहात. विचार करा, इकडची पूर्ण लाईन उन्हात आहे आणि ते तुमच्यापेक्षा जास्त शांत बसलेले आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण सुखात आहोत, आपण त्यांच्याकडे पाहून
जीवन कसं जगायचं शिकलं पाहिजे. ते उन्हात बसलेत बिचारे तरी शांत बसलेत आणि आपण सावलीत आहेत तरी आपण चुडबुड करतोय. असो, तुम्ही शेवटी विद्यार्थी आहात. विद्यार्थ्याच्या अंगात तो एक गुण आहे की तो सतत उद्योगप्रिय उद्यमशील असतो विद्यार्थी. एका जागी शांत बसतच नाही, बराच वेळ शांत बसू शकत नाही. तोच विद्यार्थी हे पण निश्चित खरं आहे, परंतु काही गोष्टींमध्ये आपण सहनशीलता आणि संयम अंगी बांधवला पाहिजे. तर आपण असं पाहत होतो किंवा या चळवळीचा उगम झाला. ही चळवळ ज्यांनी सुरू केली त्यांच्या प्रतिमेला आपण आता सर्व मिळून हार अर्पण केला. लॉर्ड बेडन पावेल आपण त्याला म्हणतो. आणि त्यांनी ही चळवळ का सुरू केली तर मी तुम्हाला 4-5 मुद्दे महत्वाचे जे होते ते सांगितले. मला वाटतं इथून गेल्यानंतर तुमचे आई वडील, पप्पा मम्मी, आजी बाबा, काका काकू, मामा मामी जे काही असतील तुमच्या घरात राहणारे ते तुम्हाला विचारतील की 3 दिवस मेळाव्यामधून तू काय आणलं. कोण सांगतं काय आणलं, काय घेऊन जाणार आहेत तुम्ही, इकडून कोण सांगेल. एक मुलगी कोणीतरी गाईड उभी राहून सांग बेटा. शिस्त, अजून संस्कार, संस्कार. व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्यासाठी. स्काउट क्लॅप गो. व्हेरी गुड. नाईस. स्वावलंबन, व्हेरी गुड. व्हेरी गुड. तिचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. थँक्यू. अशा प्रकारचं जिथून आपण कुठून तरी पुन्हा आपल्या घरी जातो. जसं तुम्ही शाळेत येतात, शाळेतून घरी गेल्यावर आई पप्पा विचारतात आज काय शिकवलं. अशा प्रकारचं या मेळाव्यामधून घरी जाताना आपण काय मिळवलं. उत्तर दीदीने खूप छान दिलं. हे सगळ्यांना घरी गेल्यावर सांगता आलं पाहिजे. आणि या मेळाव्यामधून तुम्ही जे चांगले गुण घेतले. पांढरा शर्टवाला बाळ, पांढरं शर्ट कोण असतंय लक्षात आलं त्याला, तुझ्या मागचा. या मेळाव्यामधून घरी जाताना असं म्हटलं जातं स्काउट गाईड मध्ये, रोज एक तरी सत्कृत्य करा. मग सत्कृत्य काय असतं. सत्कृत्य 2 शब्दांनी तयार झालेला शब्द येतो. सत आणि कृत्य. सत म्हणजे चांगलं, कृत्य म्हणजे काम. रोज एक तरी चांगलं काम करा. मग आता रोज दिवसभरातून तर आपण भरपूर कामं करतो. मग कोणतं काम चांगलं म्हटलं जातं. अनेक प्रकारची कामं करताना जे काम आपण जाणीवपूर्वक आणि चांगलं करतो त्याला सत्कर्म म्हटलं जातं. आता 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळवायचं नाहीये. आता तुम्हाला जसं आम्ही शहीद जवानाला पुष्पचक्र अर्पण केलं, आता तुम्हाला अशी जीवाची पर्वा पण करायची नाहीये. तुम्ही सुखी आहात. आता ज्यांना धीरोतार्थी जे पडले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोशिला किती वनवास सोडिले सुखी घरदार. जे फासावरती चढले ते अमर हुतात्मे झाले. आता तुम्हाला तसं काहीच करायचं नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त मी म्हटलं त्याप्रमाणे स्काउट गाईडच्या भाषेमध्ये रोज एक तरी सत्कृत्य करा. शाळेमध्ये जो काही अभ्यास दिला जातो तो घरी जाताना व्यवस्थित घेऊन जा. आणि जीवनामध्ये चांगला विद्यार्थी आणि शिक्षणानंतर चांगला नागरिक बनण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. एवढंच मला वाटतं या मेळाव्याचं आपण घरी घेऊन जाताना सिंहावलोकन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. या मेळाव्याच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. आज पूर्ण वेळ तुमच्यात उपस्थित राहायचं होतं, पण अनेक प्रकारची कामं आहेत. तिकडे विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा पण सुरू आहेत, ऑनलाईन मीटिंग पण सुरू आहे, माननीय न्यायालयाचं पण काम आहे. अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहिलं असेल की मी आल्यानंतर 15 मिनिटातच झाडाखालीच मी मीटिंग करत होतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सारेजण या मेळाव्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा आनंद घेतला. जो आनंद आम्हाला घेता आला नाही, आताही पूर्णपणे घेता येत नाहीये, पण तुमच्या चेहऱ्यावर पाहिलेला, पवार मॅडम म्हटल्या की तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहतोय. म्हणजे या मेळाव्यामध्ये आपण काहीतरी चांगलं केल्याचा भास या ठिकाणी तुम्हालाही होतोय आणि त्याची प्रचिती आम्हाला पण येत आहे. आपण आज याच भावनेतून, आपण स्काउट गाईडच्या या चळवळीतून, याचं छोटं एक युनिट असतं कप बुलबुलच्या या माध्यमातून
आपण बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारची शिस्त, चांगल्या प्रकारचं देशप्रेम, चांगल्या प्रकारचं स्वावलंबन, एक चांगल्या प्रकारचं राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्याचा सदोदित प्रयत्न करूया, अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरवल्या त्या सर्वांना आधी आपण स्टेजवर बोलूया. आमच्या कार्यालयानं मेळाव्याच्या तयारीसाठी एक ॲडव्हान्स टीम या ठिकाणी बोलवली होती. त्याच्यामध्ये आमचे स्काउटर बंधू भगिनी सुद्धा होत्या. तर सर्वप्रथम मी मान्यवरांना विनंती करतो की जे हात गेल्या 7 दिवसापासून यासाठी झटत होते त्या हातांना आपण सर्वप्रथम मान देऊया, त्यांना मंचावरती बोलून त्यांचा सत्कार करूया. सर्वप्रथम आदरणीय श्री पडुळकर सर ज्यांनी या मेळाव्यामध्ये खूप चांगली भूमिका पार पाडली, त्यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. आणि आपल्या सन्माननीय पाहुण्यांना आदरणीय नितीन दादा, त्याचप्रमाणे डुकरे साहेब, या सर्वांना विनंती करतो की त्यांनी पडुळकर सरांचा सत्कार करावा, सन्मान करावा. सचिन मस्के सर प्रमाणपत्र आणि मोमेंटो. क्लॅप गो. या ठिकाणी यावं सर. अजगर सर त्याने गेल्या 7 दिवसापासून घेतली. हे सगळे टेंट उभा करणं, या ठिकाणी सगळ्या सुविधा निर्माण करणं, ही सगळी कामं या सर्व मंडळींनी केलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. राजीव तायडे सर. आवाज हा चांगला आला पाहिजे. क्लॅप गो. या विद्यालयाचे आमचे मित्र श्री भंगाळे सर जे नुकतेच कधी क्लॅप गो. भंगाळे सरांना खूप त्रास दिला आम्ही. रात्री बेरात्री केव्हाही फोन करत होतो, सर पाणी नाही, इथे स्वच्छता नाही, इथे अशी अडचण आहे, ती अडचण आहे. आणि त्यांनी सुद्धा हसत हसत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मदत केलेली आहे. प्रवीण टेमरे सर. क्लॅप गो. क्लॅप गो. सुद्धा कार्यालयीन कामकाज खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं. कम्प्युटरचं काम असेल, याद्या करणं असतील. क्लॅप गो. यास्मिन बानो मॅडम. पुष्पा गुळवे. गो. केलेलं आहे. क्लॅप गो. ते जाऊन आलेले आहेत. क्लॅप गो. हा मेळावा पार पडत असताना कार्यालयीन कामकाज सांभाळणं आणि त्यांनी समर्थपणे ते सांभाळलेलं आहे. क्लॅप गो.
क्लॅप गो. सन्मान करावा. क्लॅप गो. असं वागलं पाहिजे की आपला कोणाला त्रास व्हायला नको. एक दिन घूमने निकले मन में कुछ अरमान थे. ऐकताय ना? एक दिन घूमने निकले मन में कुछ अरमान थे. एक तरफ चमन तो एक तरफ स्मशान थे. पैरों से एक हड्डी टकराई. आता कोणी जर आवाज केला ना तर कार्यक्रम 5 वाजेपर्यंत चालेल. घूमने निकले मन में कुछ अरमान थे. एक तरफ चमन तो एक तरफ स्मशान थे. पैरों से एक हड्डी टकराई. पैरों से एक हड्डी टकराई. उसके ये बयान थे. अरे संभल कर चल चलने वाले हम भी एक दिन इंसान थे. आणि मंचाला विनंती करतो की त्याचा त्यांनी यथोचित सत्कार करावा. हे पुढे जाता येत नाही. क्लॅप गो. पुढे तो कुठल्या शाळेत आहे तो? शाळा नाही का तुला? क्लॅप गो. महत्वाचे 2-4 सत्कार आहेत फक्त की जे सत्कार करणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांची काळजी घेणारे आणखी काही हात या मेळाव्यासाठी काम करत होते. त्याच्यामध्ये विशेषतः आमच्या या परिसराला जी शोभा वाढवली ते मंडप डेकोरेशनचे संचालक श्री पांडुरंग बिडवे यांनी ज्ञानकूट जायले तर त्यांनी समोर यावं आणि मंचाला विनंती की त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. क्लॅप गो. जिथे गरज असेल, जिथे लाईट नसेल, तिथे रात्री बेरात्री केव्हाही सांगितलं तरी अतिशय चांगलं आमचं काम हे करत असतात. आपल्या पोटाची काळजी घेतली होती. छान जेवण मिळालं सर्वांना. पण ते जेवण बनवणारे जे होते ते रात्रभर जागत होते. रात्रभर तयारी करत होते. सकाळी 4-4:30ला त्या जेवणाची व्यवस्था करत होते. तेव्हा तुम्हाला 7:30ला नाश्ता मिळत होता. खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी आणि आनंदानं हे सगळं काम केलं असे आमचे राजू भाऊ यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचा सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी सन्मान करावा. क्लॅप गो. स्टाफची काळजी घेणारे आमच्या राठोडबाई यांनी सुद्धा आमच्या स्टाफचाच गेल्या 4-5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आणि म्हणून सगळे हे काम करू शकले. राठोडबाई यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यावं. सोबत भुसारी मावशी होत्या आणि त्या दोघींनी अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. एक आणखी नाव होतं आमचे मित्र आमचे ढोकणे बाबूजी. ते सुद्धा गेल्या 5-6 दिवसापासून या ठिकाणी आहेत. मी त्यांनाही सुद्धा मंचावर आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांचा सुद्धा शाल आणि गुच्छ देऊन सन्मान करावा. ढोकणे बाबूजी प्रत्येक मेळाव्यामध्ये सोबत येतात. जिथे गरज असेल त्या ठिकाणी ते मदत करतात आणि कुठल्याही कामाचा आळस न करता ते मदत करत असतात. क्लॅप गो. ही जोडी असल्यामुळं हा सगळा मेळावा चांगल्या पद्धतीने पार पडला. तर मंगेशचा सुद्धा सत्कार सन्मान त्याला एक प्रमाणपत्र सुद्धा द्या मंगेशला. त्याला मिलिटरीत जाण्याची फार इच्छा आहे. पोलीसमध्ये भरती होण्याची. या प्रमाणपत्राचा काही फायदा झाला तुला तर निश्चित होईल.
लेट्स गो. सत्कार आपल्याला करायचं आहे की या सगळ्या मेळाव्याचं, सगळ्या स्पर्धांचं लाईव्ह प्रक्षेपण पूर्ण जिल्हाभर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे. एक त्यांचं RB मराठी हे न्यूज चॅनल आहे. त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ते केव्हाही पाहू शकता. तर त्याचे पत्रकार राजेशजी बिडवे यांना मी मंचावरती आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. लेट्स गो. यांचं स्वागत मी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांचं यथोचित असं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. सर्व मान्यवरांनी अहोरात्र असं त्यांचं कार्य असते. प्रत्येक क्षणाला मला ते झोपलेले दिसतच नाही. ते काय म्हणतात ना, सतत जागत असतात. आपल्या स्काउटिंग मध्ये त्याला एक नाव आहे, स्काउट गाईड लेट्स गो. 1 महिन्यापासून परिपत्रक काढणं, मिटिंगा लावणं, मिटिंगा बोलावणं, त्याचं प्लॅनिंग करणं आणि हे प्लॅनिंग करण्यासाठी आमचे दोन्ही संघटक 1 महिन्यापासून प्रयत्न करतात. मी त्यांना थोडंसं नंतर सन्मानटावी करायचं होतं, परंतु आता सगळ्यांच्या समोर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहावं आणि खऱ्या अर्थानं याची मुहूर्तमेढ जी रोवल्या गेली, त्याचा पाया जो रचला गेला, आम्ही नंतर चढवला हा भाग वेगळा, पण पाया ज्यांनी रचला ते आमचे जिल्हा संघटक आदरणीय सुधाकर साखरे सर आणि गाईड संघटक कविता पवार मॅडम. तर मी सुधाकर साखरे सर यांना पहिले विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि मान्यवरांनी त्यांचा सुद्धा शाल आहेत आणि काम करण्याची त्यांच्यामध्ये धडपड आहे, तळमळ आहे. लेट्स गो. ऍक्टिव्ह आहेत. मेळावा सुरू झाल्यापासून इतके त्यांनी फोन केले असतील की प्रत्येक गोष्ट काय करायची, कुठे करायची, कशी करायची. आणि हा मेळावा अतिशय सुंदर त्यांचं आयोजन केलं, म्हणून त्यांचाही सुद्धा सन्मान माळी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. लेट्स गो. काय बडबड करता रे? स्टेजवर येऊन एखादा कार्यक्रम करतो का इथे? असफलता एक चुनौती है स्वीकार करो. असफलता एक चुनौती है स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. हर एक व्यक्ति सफल नहीं हो सकता, कुछ लोग असफल भी होते हैं, लेकिन ये चुनौती समझना चाहिए. असफलता एक चुनौती है स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो, जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की. ओके, धन्यवाद. सिनगाव जहागीर शाळेचे शिक्षक, एक आदर्श पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र आदरणीय श्री मेहत्रे सर यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. आणि त्यांचा एक उपक्रम आहे, ते काही बिया घेऊन आलेले आहेत की झाडं असली तर आपण जीवन जगेल. झाडं म्हणजे श्वास आहे, झाडं म्हणजे ऑक्सिजन आहे. तर अशी काही त्यांनी सर
बिया आणलेल्या आहेत. आमचे स्काउटर गायडर बंधू भगिनी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला समारोपीय कार्यक्रम झाल्यानंतर स्टेज समोर सर बियांचं वाटप करणार आहे, ते फ्रीमध्ये असणार आहे. तर ते वाटप तुम्ही त्यांच्याकडून बिया घेऊन जाव्यात. हां बरं, ते बिया घेऊन बिया घेऊन जाव्यात आणि नुसतं घेऊन घरी नेऊन ठेवू नका. तर जिथे कुठे जागा असेल त्या ठिकाणी तसं दुर्मिळ वनस्पती आहेत त्या वनस्पतींचं कल्पवृक्ष त्याचे 2 त्यांनी आणलेले आहेत. एक माळी मॅडम यांना त्यांनी दिलं, त्यांच्या परिसरामध्ये माळी मॅडम यांनी लावावं, आणि एक आमचे आदरणीय नितीन दादा यांनी ते त्यांच्या जिथे जागा असेल त्या ठिकाणी ते वृक्ष वाढवावा. कल्पवृक्षाचे ते बिया आहेत, तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमच्या मंचाला आमंत्रित करतो. पाहुण्यांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करावा. अतिशय चांगलं काम सरांनी या मेळाव्यात केलं. तो तिकडचा मेटचा परिसर असेल, तंबूचे परिसर असतील, तुम्ही कचरा टाकला पण उचलायचं काम सरांनी केलेलं आहे. म्हणजे एक सत्कृत्य, जसं पाटील साहेबांनी सांगितलं तसं सत्कृत्य त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचा या ठिकाणी सन्मान मंचावर होतो आहे. क्लॅप गो. माने सरांनी त्या अपेक्षेला ते उतरलेले आहेत. त्यांनी आपलं टेंटचं जे डेकोरेशन आहे, ज्या काही गॅजेट्स वगैरे आहेत ते अद्यापही जसेच्या तसे त्यांनी ठेवलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या स्काउटिंगचा परिचय त्यांनी दिलेला आहे. तर त्यांचा सुद्धा सन्मान एक अनेक वर्षापासून माने सर जिल्हा मेळाव्यामध्ये येतात. फार मोठा त्यांचा संघ याच्यामध्ये सहभागी असतो. परत एकदा क्लॅप गो. प्रोत्साहनपर ज्यांना पारितोषिक मिळालं आहे ती शाळा आहे जनता विद्यालय सावखेड तेजन. स्काउट गाईड क्लास गो. सावखेड तेजन ते स्काउट मास्टर आणि गाईड स्काउट गाईड क्लास गो. टाळ्या वाजवा म्हणजे तुम्हालाही मिळेल. कारण ते दिले जाणार आहेत. स्काउट गाईड क्लास गो. समर्पित करावे, अर्पित करावे. स्काउट गाईड क्लास गो. आहे जिल्हा परिषद शाळा मानका खामगाव. अरे टाळ्या होऊया. स्काउट गाईड क्लास गो. चला या पटकन या, पळत या. जिल्हा परिषद मानका खामगाव, द्वितीय क्रमांक गाईड विभाग. म्युझिक. त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय गाईड विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी क्रमांक. उत्कृष्ट असं त्यांचं नियोजन आणि आदर्श शाळा विविध उपक्रम ते राबवत असतात असे नाव. त्याचप्रमाणे स्काउट विभागाच्या प्रथम क्रमांक जिल्हा परिषदेतून प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद आदर्श विद्यालय, जिल्हा परिषद आदर्श स्कूल बोराखेडी तालुका मोताळा प्रथम क्रमांक स्काउट आणि गाईड वीक मध्ये. जिल्हा परिषद आदर्श जिल्हा परिषद शाळा उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी तालुका मोताळा. ग्रामीण विभाग सगळ्यात जास्त टफ होतं. ग्रामीण विभाग काय कॉम्पिटिशन. मध्ये पडलो आम्ही. नंबर द्यायचा कोणाला, कारण सगळे अव्वल आहेत. परंतु काही स्पर्धा अशा होत्या की तिथे त्यांना प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी बरीच तयारी
प्लस मायनस होती, समजून जा. कारण सगळ्यांनी आपण इथे अवलोकन केलेलं आहे सगळ्या स्पर्धेचं. तर ग्रामीण विभागातून गाईड विभाग प्रथम क्रमांक आहे जीवन विकास कॉन्व्हेंट डोणगाव, तालुका मेहकर. तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. तृतीय क्रमांक गाईड विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे डोणगाव मेहकर. तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे श्री शिवाजी हायस्कूल चांडोळ. शहरी गाईड विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे प्रबोधन विद्यालय बुलढाणा. तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे सहकार विद्या मंदिर मोताळा. ग्रामीण गाईड विभागातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे शिवाजी हायस्कूल डोणगाव मेहकर. यांनी खूप चांगली सेवा आपल्याला दिली आरोग्य डिपार्टमेंटनं. मी त्यांच्या त्यांचे क्लॅप गो. विद्या मंदिर डोणगाव, तालुका मेहकर. सहकारी विद्या मंदिर डोणगाव मेहकर. डोणगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील अकोला बाउंड्रीला लागलेलं गाव आहे. शहरी गाईड भारत विद्यालय बुलढाणा गाईड यांचा द्वितीय क्रमांक शहरी विभागातून गाईड विभागातून आलेला आहे. त्यामध्ये भारत विद्यालयाचा सहभाग हा ठरलेला असतो. या विद्यालयाचे स्काउट गाईड विभाग प्रमुख प्रबोधन विद्यालय बुलढाणा. खरोखर या वर्षीचा त्यांचा स्काउट गाईड मधील सहभाग हा उल्लेखनीय आहे. प्रबोधन विद्यालयाने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जो परेड संचलन शासकीय परेड संचलन होते, या परेड संचलनामध्ये श्री राठोड सर आणि त्या गाईड कॅप्टन मॅडमसुद्धा यांनी सकाळी 7 वाजता दुपारी 4:30 वाजता एका दिवसात 2 वेळेस शाळा करून आणि 2 वेळेस प्रॅक्टिस करून सुद्धा खरोखर यांनी 26 जानेवारीला परेड संचलन या ठिकाणी केलं आणि 5 दिवस प्रॅक्टिस करून 26 जानेवारीला पोलीस ग्राउंड येथे शासकीय पथसंचलनामध्ये परेड संचलनामध्ये या मुलांनी सहभाग घेतला होता आणि इथे सुद्धा जिल्हा मेळाव्यात त्यांचा यथोचित सत्कार होत आहे. द्वितीय क्रमांक प्रबोधन विद्यालय बुलढाणा आहेत. आता आपण विचार करू शकतो आपल्या परफॉर्मन्सहून ते कुणाला भेटले असेल याचा गेस करायचा. हे तुम्ही अंदाज बांधण्या अगोदर जिल्हा संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री नितीनदादा शिंगणे यांच्या सौजन्याने काही प्रोत्साहनपर फेरफटका मारून या सगळ्या गोष्टीचा आणि 3 दिवसापासून ते आपल्यामध्ये सहभागी आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत. त्याच्यामुळे त्यांनी या 3 शाळेंचे नाव मुद्दाम होऊन पुन्हा या ठिकाणी घोषित केले आहेत. प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी शहरी स्काउटमधून डॉक्टर आंबेडकर विद्यालय जळगाव जागोर प्रदान करावं, सन्मानपूर्वक देण्यात यावं असे मी मंचाला विनंती करतो. यांच्या सौजन्याने लिभो चांडक विद्यालय मलकापूर यांना देण्यात येत आहे. मी आदरणीय मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की यांनी सन्मानपूर्वक यांना त्यांचं बक्षीस देण्यात यावं. लिभो चांडक विद्यालय मलकापूर सोळंके आले का?
अभिनंदन. आणि स्काउटमधून सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही. सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही. त्यांनी प्रथम क्रमांक गाईड गाडीमधून प्रथम क्रमांक आलेल्या सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही येथील स्काउट जिल्हा मेळाव्यामध्ये सहभागी झालेले प्रथमच जिल्हा मेळाव्यामध्ये सहभागी झालेली शाळा आहे. आणि एवढ्या उत्स्फूर्तपणे आणि या ठिकाणी खरोखर या शाळेतील मुख्याध्यापक या सहभागी झालेल्या आपल्या गाईड यांच्या पालकांचं, शाळा समितीचं आणि बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्ट, त्याचबरोबर जिल्हा मुख्य आयुक्त निर्मला पाटील मॅडमचं खरोखर खूप खूप अभिनंदन. शहरी गाईड विभागातून प्रथम क्रमांक सहकार विद्या मंदिर मोताळा मिळवलेला आहे. भारत विद्यालय बुलढाणा, भारत विद्यालय बुलढाणा या अगोदर गाईडचं ज्यावेळेस 32 मिळालं त्यावेळेस सांगितलं मी की येथील टीम स्काउट गाईड अशी एक चळवळ आहे. ही टीमवर्क आहे, सांघिक कार्य आहे. कुणी एकाचं कार्य नाही आहे. कोणत्या एका व्यक्तीचं, कोणत्या एका विद्यार्थ्याचं, कोणत्या एका स्काउटचं, कोणत्या एका गाईडचं काम नाही. संघ भावनेनं, संघ प्रेरित होऊन, संघानुसार काम करून या ठिकाणी आपल्याला कोणतंही अचिव्हमेंट केलं जातं, कोणतंही साध्य साधलं जातं हे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. क्रमांक आल्याबद्दल यांचा येथे सन्मान करत आहे. सन्माननीय नितीन दादा शिंगणे या संस्थेच्या